आजच्या या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांती कशी मिळणार हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का. पण याचं एक उत्तर आश्चर्य वाटेल पण शतकांपूर्वीच दिलं गेलंय. आज आपण गेनऊ तेच पाहणार आहोत. मोरोपंतांचं भरत वाक्य, जे मनाच्या शांतीसाठी एक असा मार्ग दाखवतं जो कधीच जुना होत नाही. हो, खरंच. आपलं मन स्थिर आणि सकारात्मक कसं ठेवावं? म्हणजे बघा ना, सततची चिंता, तो ताण, आजूबाजूचा गोंधळ या सगळ्याच्या चक्रातून बाहेर पडून मन शांत कसं करायचं? हाच तो मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडंसं मागे जावं लागेल, थेट 18व्या शतकात. तिथे आहेत पंडित कवी मोरोपंत, ज्यांनी आपल्या लेखणीतून एक असा काही मौल्यवान ठेवा दिलाय ना, जो आजही इतक्या वर्षांनंतरही तितकाच महत्वाचा आहे. तर ही जी रचना आहे ती त्यांच्या केकावली नावाच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचा म्हणूया की शेवट करते. भरतवाक्य म्हणजे काय? तर साधारणपणे नाटकाच्या शेवटी जे एक आशीर्वादपर वाक्य असतं ना ते. पण गंमत बघा, या रचनेत मोरोपंतांनी फक्त स्वतःसाठी काही मागितलेलं नाहीये. त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी, हो आपल्या सगळ्यांसाठी परमेश्वराकडे मनाच्या शुद्धीची मागणी केली आहे. चला तर मग आता या कवितेत जरा खोलवर शिरूया. विचार करा की ही कविता म्हणजे आपल्या मनासाठी एक नकाशा आहे, एक गाईड मॅप, जो आपल्याला स्पष्टपणे दाखवतो की कुठला रस्ता धरायचा आणि कुठला सोडून द्यायचा. आणि या कवितेचा जो गाभा आहे ना, तो अगदी सोपा आहे. मोरोपंतांनी आपल्याला दोन स्पष्ट मार्ग दाखवलेत. एक मार्ग आहे चांगल्या सवयींचा, जो आपल्याला थेट शांतीकडे घेऊन जातो. आणि दुसरा आहे वाईट सवयींचा, जो साहजिकच अशांतीकडे नेतो. चला आता आपण हे दोन्ही मार्ग एका एका करून नीट समजून घेऊया. तर सुरुवात अर्थातच चांगल्या गोष्टींनी करूया. पाहूया की मोरोपंत आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी अंगीकारायला म्हणजे स्वीकारायला सांगतायत, कोणत्या सवयी आपलं आयुष्य खरंच बदलू शकतात. आणि यातला सगळ्यात पहिला आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे संगत. किती साधं वाटतं, पण विचार करा, आपण ज्या लोकांसोबत राहतो, ज्यांचे विचार सतत कानावर पडतात, त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, बाबांनो, संगत नेहमी चांगली ठेवा आणि सज्जनांचे, चांगल्या लोकांचे विचारच कानावर पडू द्या. आणि असं का? कारण चांगल्या संगतीचे फायदे प्रचंड आहेत. एक सकारात्मक ऊर्जा मिळते, आपल्या ज्ञानात भर पडते आणि सगळ्यात महत्त्वाचं, नैतिक वागणुकीसाठी प्रोत्साहन मिळतं. म्हणजे बघा, संगत फक्त आपल्या विचारांना नाही, तर आपल्या कामांना, आपल्या कृतींना सुद्धा आकार देते. बरं, संगत झाली. आता पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आतून स्वच्छ होण्याचा, आंतरिक शुद्धीचा. मोरोपंत काय म्हणतात? कलंकमतीचा झडो. म्हणजे आपल्या बुद्धीवर जे काही डाग लागलेत, जे काही वाईट विचार आहेत, ते सगळे झडून जाऊ देत. आणि विषय सर्वथा नावडो. म्हणजे हे जे सांसारिक मोह आहेत, चुकीच्या इच्छा आहेत, त्यांची आवडच मनात राहू नये. याचा अर्थ अगदी सरळ आहे. चांगली संगत निवडणं ही झाली पहिली, बाहेरची पायरी. पण खरी शांती हवी असेल तर फक्त बाहेरचं जग बदलून कसं चालेल? आपल्या मनाच्या आतमध्ये सुद्धा झाडझूड करावीच लागेल. हे जे नकारात्मक विचार आहेत ना, त्यांना बाहेर काढणं आणि ज्या इच्छांची गरजच नाही त्यांच्यापासून दूर राहणं, हे खूप खूप महत्वाचं आहे. तर काय करायचंय हे आपण पाहिलं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजे काय टाळायचं. कारण चांगल्या सवयी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत ना, तेवढंच काय टाळायला पाहिजे हे समजून घेणं ही गरजेचं आहे. इथे एक शब्द येतो, दुर्मतिमान. याचा अर्थ काय? तर वाईट बुद्धीचा अभिमान. सोप्या भाषेत सांगायचं तर गर्व किंवा अहंकार. मोरोपंत प्रार्थना करतायत की हा जो गर्व आहे ना, तो समूळ नष्ट होऊ दे. आणि एकदा का मन स्वच्छ झालं की ते पुन्हा वाईट विचारांनी खराब होऊ नये. आणि इथे बघा, दोन प्रकारच्या मनातला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे अहंकारी मन, जे सतत अशांत, सतत नकारात्मक. आणि दुसऱ्या बाजूला आहे निर्मळ, स्वच्छ मन, ज्यात नम्रता आहे, स्पष्टता आहे आणि म्हणूनच तिथे आंतरिक शांती आहे. आता निवड आपल्याला करायची आहे की कोणत्या दिशेने जायचंय. ही पुढची ओळ तर खूपच खोल अर्थाची आहे. मोरोपंत काय म्हणतात बघा, की अरे जर रडायचंच असेल ना, तर पैशासाठी, वस्तूसाठी रडू नका. रडा आपण केव्हा? जेव्हा आपण चांगल्या गोष्टींपासून, सद्गुणांपासून दूर जातो तेव्हा. आणि आपलं मन ते नेहमीच चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या चरित्राच्या चिंतनात गुंतलेलं असावं. बरं, तर या सगळ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या विश्लेषणातून
मोरोपंतांना आपल्याला नेमकं कुठे घेऊन जायचंय? काय आहे आपल्या मनाचं अंतिम ध्येय? शेवटचं स्टेशन कोणतं? कवितेमध्ये सदृढ कमळीन दडो असा एक सुंदर शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ काय तर आपलं मन सज्जनांच्या किंवा सद्गुणांच्या मजबूत अशा चरणकमळांमध्ये स्थिर व्हावं. हे एक प्रतीक आहे. हे सांगतं की खरी सुरक्षितता, खरी शांती ही फक्त आणि फक्त सद्गुणांचा आश्रय घेतल्यावरच मिळते. तर या संपूर्ण कवितेचं सार जर काढायचं झालं तर ते या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडता येईल. 1. चांगली संगत धरा. 2. मनातला अहंकार आणि दोष काढून टाका. 3. अनावश्यक मोहांचा त्याग करा. आणि 4. आपलं मन फक्त सद्गुणांवर स्थिर करा. बस, हाच आहे मानसिक शांतीचा, म्हणूया की राजमार्ग. आणि म्हणूनच बघा, भरतवाक्य ही फक्त एक कविता राहत नाही. ते शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी एक टाइमलेस गाईडबुक बनतं, जे तेव्हा जेवढं खरं होतं तेवढंच आजही लागू होतं. शेवटी एक प्रश्न, आजच्या या जगात जिथे प्रत्येक क्षणी आपलं लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आहेत, अशा काळात या कवितेतली कोणती एक शिकवण आपल्या सगळ्यांसाठी सर्वात जास्त महत्त्वाची ठरू शकते, यावर नक्की विचार करा.